मणी सरांनी इतकं सगळं सामान आणलंय. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे झबलं 500 रुपयाचं आहे. आणि ही दुधाची बॉटल ही पण घेतली त्यांनी. आणि हे बाळाचे पोस्टर्स, अजून भरपूर काय काय घेतलंय. बाळासाठी पावडर, साबण, तेल. मी मणी सरांना म्हणत होते की अहो, डिलिव्हरीच्या आधी हे सगळं सामान घ्यायचं नसतं, डिलिव्हरी झाली की मग घ्यायचं असतं. पण मणी सर काही ऐकायला तयारच नाही बघा. एक मिनिट, याने हे होतं, त्याने ते होतं, हे करायला नको, ते करायला नको, या गोष्टी मी काय मानत नाही. खाऊ दे, तो मनापासून करतोय ना. मग या सगळ्या वाईट गोष्टींचा आपण विचार नाही करायचा, चांगला विचार करायचा. सगळं चांगलंच होतं. पण मला एक कळत नाहीये, तुला बाळाच्या या सगळ्या सामानाची कल्पना होती? मॅडम, अहो ते बाळ घरी तर येऊ द्या, मग बघा. ते बाळच आम्हाला आई वडील होण्याचं ट्रेनिंग देईल. अरे वा, येऊ का? हा छान मजा चालली आहे सासू सून आणि मुलाची. अरे या बापाला सुद्धा तुमच्या आनंदात घ्या. मी चांगला जीव देत होते, कशाला थांबवलंस मला? मला ना जगायची इच्छाच नाहीये. मम्मा शांत व्हा. इथे बसा, इथे बसा, बसा इथे. घ्या पाणी घ्या. मला नकोय मम्मा पाणी घ्या प्लीज, प्लीज माझ्यासाठी पाणी घ्या. प्या पाणी आणि थंड व्हा जरा प्लीज. मम्मा हे काय वागणं आहे? आयुष्य संपवणं म्हणजे हार मानल्यासारखं आहे. आणि तुम्ही शालिनी सरपोतदार हार मानतीये. संचिता, मला ना तत्वज्ञान नको शिकवूस. तू माझ्या समोर वेगळं बोलतेस आणि सगळे असले ना की वेगळी वागतेस. डबल ढोलकी आहेस तू, डबल ढोलकी. मम्मा हे काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतीये. त्या वॉर्डनच्या साडीने पेट घेतला होता ना, आग लागली होती ना, तुला काय गरज होती तिची साडी जाऊन विझवायची? हं, जळू द्यायची ना तिला. मम्मा ती साडी जर मी विजवली नसती ना तर दुसऱ्या कोणीतरी नक्कीच विजवली असती. आणि तुम्हाला काय वाटतंय, ती साडी पेटवून वॉर्डन भाजेपर्यंत सगळे जसेच्या तसे गप्प उभे राहिले असते? शक्यच नाही मम्मा. वॉर्डनची ती साडी पेटत असताना मला एक ऑपॉर्च्युनिटी दिसली, वॉर्डनच्या मनात विश्वास निर्माण करण्याची. आणि तीच ऑपॉर्च्युनिटी मी ग्रॅब केली आणि ती आग मी विझवली. मम्मा हे मी सगळं केलंय त्यामुळे वॉर्डनच्या मनात माझ्याबद्दल थोडी सिंपती, थोडा विश्वास नक्कीच निर्माण झाला असणार. तू फक्त ना स्वतःच बघ. माझ्या अपमानाचं काय? ती वॉर्डन इथे येऊन, माझ्या घरात येऊन सगळे रीतिरिवाज करते, देवांचं करते. आणि मी बाहेरच्यांसारखं नोकरांसारखं राहून इकडे फक्त सहन करायचं सगळं. तुम्ही आधी शांत व्हा. असं काहीही नाहीये मम्मा. इट्स अ मॅटर ऑफ टाइम अँड सर्कमस्टान्सेस. मम्मा आता परिस्थिती आपल्याला झुकवतीये ना, मग आपल्याला थोडं झुकायला काय हरकत आहे? आणि अशा वेळी नाही झुकलो ना तर आपण तुटू शकतो. आपलं सगळं संपून जाईल मम्मा. आपल्याला अटॅक करायचा आहे ना, मग जर 4 पावलं मागे येऊन आपण अटॅक केला ना तर तो अटॅक जास्त फोर्स मध्ये होईल. अपमानाचा बदला घ्यायचाच आहे आपल्याला, पण तो हुशारीने, डोकं शांत ठेवून, सिच्युएशन समजून घेऊन. त्यामुळे प्लीज जरा तुम्ही शांत राहा आणि मग विचार करा. कसं काय ग? सांगते.
बसा बसा. स्वानंदीचं डोहाळे जेवण मम्मा. घ्या. म्हणजे आता तू त्या मोलकर्णीचं डोहा जेवण माझ्या घरात करणार, म्हणून मी तुला डबल ढोलकी म्हणते. इकडे म्हणतेस बदला घेऊया आपण, आणि इकडे तिचं डोहा जेवण ठरवतेस. खरंच तू. मम्मा मी प्लीज प्लान सांगू का एकदा? बोल बाई बोल, काय प्लान आहे बोल तुझा. ऐका. स्वानंदीच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी कळलं? हा संचिता, तुझा प्लान तर एकदम छान आहे. सक्सेसफुल होईल ना ग हा प्लान? म्हणजे मला भीती वाटते सक्सेसफुल नाही झाला तर प्लान. नक्की होणार मम्मा. प्लीज ट्रस्ट मी ऑन दिस. आणि जर सक्सेसफुल नाहीच झाला तर तुमच्याकडे प्लान बी रेडी आहे ना? प्लान बी कोणता? आत्ताच नाही का केला तुम्ही? तुम्ही फॅन आणि तुमचा जीव. संचिता आगाऊ कुठली. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण कामच तसं महत्वाचं आहे म्हणून आलो. हे काही पेपर्स आहेत, त्याच्यावरती तुमच्या सह्या हव्यात मला. कसले पेपर आहेत आणि कशासाठी सह्या हव्या? नीलम, काय आता माझं नाव मी तुम्हाला देणार आहे ना, तर त्याची प्रोसेस मी सुरू केलेली आहे. प्रतिज्ञापत्र आहे, म्हणजे ह्या प्रोसेसला तुमची हरकत नाही असं कन्सेंट फॉर्म आहे याच्यामध्ये. त्याच्यावर प्लीज तुम्ही सह्या द्या. घे ना, वाचून घे एकदा आणि मग सही कर. नीलम, ठीक आहे ना? काही शंका? मणी, वा मणी, छान तयारी केलीस. हा पाळणा तू लावलास का? अरे केवढा हा उत्साह, केवढा हा आनंद. आहा मणी, बाळ जन्माला यायच्या आधी तू एवढी काळजी